आज आपण लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ म्हणजे उपवासाचे साबुदाणे वडे कसे करायचे हे बघणार आहोत। तर हे साबुदाणे वडे तेलामध्ये फुटू नयेत किंवा साबुदाणा सगळीकडे तेलात होऊ नये आणि त्याचबरोबर तेल पिऊ नये किंवा वडे सगळे तेलकट होतात। तर आणि हे साबुदाण्याचे वडे कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि आपण हे साबुदाण्याचे वडे करताना हे चटणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण साबुदाण्याचे वडे असे कुरकुरीत खुसखुशीत लालसर असे दिसायला पण खूप सुंदर आणि खाण्यास पण सुंदर असे वडे हे बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा लागेल। तर मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर मी इथे साबुदाणा घेतलेला आहे तो खूप बारीक आहे आणि साबुदाण्याचे 3 प्रकार असतात। एक नायलॉनचा साबुदाणा असतो आणि त्याच्याहून छोटा असतो आणि हा एकदम छोटा जात आहे। तर असे साबुदाण्याचं बारीक असा आहे ना तो खूप छान मोकळा सुटसुटीत होतो। तर मी साबुदाणा घेऊन स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुतलेला आहे आणि अर्धा इंच बोट बुडेल इतकं मी पाणी ठेवलेलं आहे। रात्रभर जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर सकाळी तो खूप सुटसुटीत असा आपला साबुदाणा भिजून निघतो, फुगतोही छान। तर त्याच्यामुळे तुम्ही रात्रभर भिजत घाला आणि किंवा दिवसा जर भिजत घालायचा असेल तर 1 तासाभरामध्ये आपला साबुदाणा छान भिजतो आणि फुगतो। तर आता इथे मी उकडून बटाटे घेतलेले आहेत, 2च बटाटे घेतलेले आहेत आणि 1 वाटी साबुदाण्याला 2 बटाटे खूप छान होतात, कुरकुरीत होतात। त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाण जरा थोडंसं जास्तच घ्यायचं, त्याच्यामुळे बाइंडिंग बसतं त्यांना आणि आपले वडे असे तुटत नाही, तेलामध्ये फुटत नाही। हे बघा 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एकीकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले होते, ते शेंगदाणे आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। तर हे 2 बटाटे खिसणीने मी खिसून घेते। तुम्ही असं पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने सुद्धा तुम्ही मॅश करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता मी खिसणीवर छान असं बटाट्याचं मॅश करून घेतलेलं आहे आणि हे मॅश करून घेतलं ना तर आपल्या साबुदाणे वडे करताना त्याच्यात जरासुद्धा गाठी किंवा फोडी बटाट्याच्या दिसत नाही आणि छान बाइंडिंग होतं। तर आता त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी 4-5 मिरच्या घेतल्यात। तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही मिरच्या घ्या। झणझणीत बटाटा नको आहे आपल्याला, चटणीमध्ये पण आपण मिरच्या टाकणार आहोत, त्याच्यामुळे मीडियमच मिरच्या ह्या 4-5 टाकल्या ना तर छान लागतात। तर आता ही मिरच्याची मी पेस्ट करून घेतली। मिरच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। कोणी कोणी उपासाला जिरं खातं, कोथिंबीर टाकतात, तर मी वापरत नाही जिरंसुद्धा आणि कोथिंबीरसुद्धा मी जे उपवासाच्या वड्यामध्ये किंवा साबुदाणा खिचडीमध्ये वापरत नाही। कोणी टाकत असाल, तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर टाकू शकता। तर आता मी मिरची आणि मीठ टाकून छान पेस्ट करून घेतली आहे। त्याच्यानंतर आता बटाट्याचं जे मॅशर केलेलं आपण त्याच्यामध्ये आपण साबुदाणा सगळा भिजलेला तो टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ना तो आपण टाकून घ्यायचा आहे। जितकं तुम्हाला शेंगदाणा आवडेल तितके तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता। आणि शेंगदाणे मी बारीक इथे मीडियम घेतलेत, जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसर नाही ठेवायचे। जाडसर चांगले लागतात साबुदाण्याच्या वड्यामध्ये, कारण खाताना आपल्याला दातामध्ये छान शेंगदाणे असे लागतात ना, तर दाताला लागल्यामुळे असे छान लागतात चवीला, त्याच्यामुळे तुम्ही मीडियमच ठेवा शेंगदाण्याचा कूट। आता हे सगळं मीठ, मिरचीची पेस्ट केलेली आहे, हे सगळं मी टाकून मॅश करून घेते। मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र आपल्याला छान गोळा करून घ्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला गोळा तयार झालेला आहे। तर इथे जरासुद्धा पाण्याचा अंश वाटत नाही किंवा पातळ नाही आहे, व्यवस्थित असं गोळा तयार झालेला आहे आणि तुम्हाला पाहिजे तितक्या बारीक छोटा असा आकार द्यायचा आहे। तर खूप सुंदर असा आकार येतो आहे आणि आपले साबुदाण्याचे वडेसुद्धा छान वळले जातात आहे। तर जर बटाटा असा ओलसर असेल ना तर किंवा पाणी असेल त्याच्यामध्ये तर त्याचा ओलसर लगदा झालेला असेल ना तर आपला बटाट्याचा वडा फुटू शकतो किंवा तेलामध्ये सगळं फसफसतो किंवा जास्त साबुदाण्याचे वडा टाकल्यावर तेलातून असं उडलं जातं अंगावर, तर ते असं होत नाही। त्यामुळे बटाटे शिजवताना व्यवस्थित त्याच्यामध्ये जरासुद्धा शिजल्यानंतर पाणी राहिलं नाही पाहिजे, पाण्याचा अंश नसला पाहिजे। ते बटाटे सोलल्यानंतर थंड झाल्यावर छान असे मॅश करून घ्यायचे, तर त्याच्यामुळे आपले व्यवस्थित असं बाइंडिंग तयार होतं। तर आता इथे मी साबुदाणा वड्याचे सगळे गोळे करून घेतलेत, वडे करून घेतलेत आणि तेल एकीकडे गरम करायला ठेवले। कडकडीत
तेल गरम करून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा खूप एकसारखे छान असे आपले साबुदाण्याचे वडे झालेले आहेत. आणि आता साबुदाण्याचं थोडंसं मी घेऊन आहे ना तेलामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे तेल आपल्याला कळतं की कडकडीत गरम झालेलं आहे की नाही. त्यामुळे थोडंसं काही जरी तळायची वस्तू असेल ना तर त्याच्यात थोडं टाकून बघायचं तेल गरम झालं आहे की नाही. तर बघा आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आपले वडे तयार, इथे एकीकडे गोळे तयार होतात तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे वेळसुद्धा वाचतो आणि आपलं तेलसुद्धा गरम होते. आणि त्याच्यानंतर एक एक वडा असा तेलामध्ये आपल्याला सोडायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ना मीडियमच ठेवायची, कारण गॅस जर फास्ट केला तर आपले वडे वरून लालसर आणि कुरकुरीत होतील पण आतून जरासुद्धा शिजले जाणार नाही, म्हणजे कच्चे राहतील वडे. पिठासारखे राहणार, ते पिठासारखे लागणार. त्याच्यामुळे ना गॅसची फ्लेम मीडियमच करा. मीडियम गॅसवर असे कुरकुरीत आपले वडे तळले जातील. तर आता टाकल्याबरोबर लगेच चमचा किंवा झारा लावायचा नाही, नाहीतर साबुदाणे सगळे बाहेर पडतील, तेलामध्ये सगळे फसफसतील. त्याच्यामुळे 2 मिनटं आपण असंच वडे टाकून ठेवायचेत आणि त्यानंतरच झाऱ्याने आपण वर खाली करायचेत. तर हे बघा जरासुद्धा उलटल्यावर खाली आपले वडे चिकटलेले नाही आहेत आणि खूप सुंदर असा रंग येत चाललेला आहे. तर असे मीडियम गॅसवर आपण तळले ना तर वडे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि शेवटपर्यंत मीडियम गॅसवरच आपण वडे तळायचे. त्यामुळे हे वडे जरासुद्धा जिभेला चिकटणार नाही आणि पीठसुद्धा त्याच्या आतमधलं कच्चं राहणार नाही आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत लालसर असे आपले साबुदाण्याचे वडे तयार होतील. तर आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लालसर कलर आलेला आहे आणि साबुदाणा बघताच असे हॉटेलमध्ये जसे कुरकुरीत भेटतात ना तसे आपल्या घरच्या घरी साबुदाण्याचे वडे होतात. साबुदाण्याचे वडे केल्यावर कोणाकोणाचे फिसकटतात, म्हणजे फुटतात, तेलामध्ये पीठ कच्चं राहतं, तेलकट होतात आणि तेल सुटतं. हे सगळं काही आहे ना आपल्या साबुदाण्यावर असतं. म्हणजे साबुदाणा किती छान व्यवस्थित भिजवला ना तर आपले साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे जरासुद्धा बिघडणार नाही. त्यामुळे ना साबुदाणा छान भिजवला ना तुमचा मोकळा सुटसुटीत असा वडा तयार होतो. आणि जर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तर साबुदाणा वडा चिकट होतो किंवा साबुदाण्याची खिचडीसुद्धा बघा बिघडते. तर त्याच्यामुळे साबुदाणा भिजवताना ना 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवायचा. त्याच्यामधली जी सफेद पावडर असते ना ती निघून जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा इंच बोट बुडेल इतकं पाणी ठेवायचं आणि रात्रभर छान भिजून द्यायचा. खूप सुंदर असा आपला साबुदाणा भिजला जातो आणि हे साबुदाणा वडा करताना खूप महत्त्वाचं आहे. तर इथे आपले वडे छान झालेले आहेत आणि खूप खुसखुशीत आणि लालसर रंगसुद्धा आलेला आहे. तर तुम्ही ऐकलंच असेल आपल्या साबुदाण्याच्या वड्याचा आवाज एकदम कुरकुरीत असा येतोय. बघितलं मी तोडून पण तुम्हाला दाखवलं. तर आपला असा खुसखुशीत वडा पण तयार झालेला आहे. पण त्याचबरोबर आपल्याला इथे चटणी लागेल. तर शेंगदाण्याची चटणी केली तरी चालेल किंवा खोबऱ्याची चटणी केली तरी चालेल. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आपण काही वाटणार नाही, नुसतंच आपण इथे हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे शेंगदाणेसुद्धा वाटू शकता किंवा शेंगदाणे असे भाजून घ्या आणि त्यानंतर शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून छान त्याची पेस्ट तयार करायची. त्या शेंगदाण्याची तुम्ही पातळ आमटीसुद्धा करू शकता आणि त्याच्यात बटाट्याच्या फोडी टाकून छान आपली आमटी तयार होते. आणि त्याचबरोबर आता ही आपण शेंगदाणा आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून जी चटणी केली आहे आणि त्या चटणीवर जे साबुदाण्याचे वडे आपण तळलेलं तेल असतं ते गरमच असतं, तर ते कडकडीत तेलाचं मोहन त्या चटणीवर टाकायचं. तर खूप सुंदर अशी आपली चटणी तयार होते. तर ही आपण चटणी जरा थोडी मीडियम केलेली आहे, म्हणजे जास्त पातळ नाही जास्त सुकी पण नाही. त्याचबरोबर आता ह्या शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची आपण दुसरी शेंगदाण्याची आमटीसुद्धा तयार करू शकतो. ती तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही चटणी वाटलेली आहे ना ती त्यात टाकायची. 2 मिनटं छान परतायची मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याची पेस्ट आणि त्याला उकळी येऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर उकडलेले बटाटे किंवा कच्चे बटाट्याचे बारीक चिप्स करून त्याच्यात टाकायचं. बारीक तुकडे करून बटाट्याचे टाकले ना तर खूप छान आमटीला चव येते. तर तुम्ही नक्की अशी आमटी ट्राय करा. शेंगदाण्याची नुसतीच आमटी आणि दही किंवा शेंगदाण्याची चटणी ही साबुदाण्याच्या वड्याबरोबर खूप सुंदर लागते. आणि ह्या नवरात्रीला आपण वेगवेगळे पदार्थ तर करतच असतो, त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीचा हा साबुदाणा वडा किंवा लहान मुलांच्या आवडीची साबुदाण्याची खिचडी असं आपण करत असतो. तर नक्कीच ह्या उपवासाला तुम्ही
तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओचा मी आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.